हॅलो फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण नाचणीची इडली बनवणार आहोत। येथे मी नाचणीची इडली बनवण्यासाठी 1 वाटी नाचणी घेतली आहे, 1 वाटी तांदूळ आणि पाऊण वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि अर्धा चमचा मेथी दाणे घेतले आहेत। सुरुवातीला आपण तांदूळ आणि नाचणी हे एकत्र स्वच्छ धुवून घेऊ। नाचणी आणि तांदूळ चांगले धुवून घेतले आहेत। आता यातलं घाण पाणी काढून घेऊ। अजून याला दुसऱ्या पाण्याने एकदा धुवून घेऊया। येथे मी 2 वेळेस स्वच्छ धुवून घेतले आहेत नाचणी आणि तांदूळ। आता हे पाणी काढून घेत आहे आणि यामध्ये दुसरं पाणी घालून घेऊ। नाचणी आणि तांदूळ याला मी 7-8 घंटे भिजण्यासाठी असंच ठेवून देणार आहे। यामध्ये भरपूर पाणी घातलं आहे। आता यावर झाकण ठेवून देऊ आणि याला भिजण्यासाठी असंच ठेवून देऊया। दुसऱ्या बाउलमध्ये येथे मी उडदाची डाळ आणि मेथी दाणे याला धुवून घेत आहे। येथे मी डाळ आणि मेथी दाणे धुवून घेतले आहेत। आता यातलं पाणी काढून घेऊ आणि यामध्ये दुसरं पाणी घालून घेऊया आणि याला पण 7-8 घंटे भिजण्यासाठी असंच ठेवून देऊ। 7-8 तासांनी पाहू शकता नाचणी आणि तांदूळ चांगले भिजले आहेत। यातलं पाणी काढून घेत आहे आणि आता आपण याला मिक्सर जारमध्ये थोडं पाणी घालून चांगलं वाटून घेऊया। ते पाणी यातलं मी काढून घेतलेलं आहे। आता डाळीतलं पण पाणी काढून घेऊया आणि हे दोन्ही पण मिक्सर जारमध्ये वाटून घेऊ। बघू शकता डाळ चांगली भिजली आहे। यातलं पाणी काढून घेतलं आहे। आता याला मिक्सर जारमध्ये थोडं पाणी घालून बारीक वाटून घेऊया। सुरुवातीला इथे मी डाळ वाटून घेत आहे। यामध्ये थोडं पाणी घालून चांगलं बारीक वाटून घेऊया। बघू शकता येथे मी डाळ चांगली बारीक वाटून घेतली आहे। आता याला काढून घेऊया। आता नाचणी आणि तांदूळ वाटून घेऊया। यामध्ये थोडं पाणी घालून रवाळ वाटून घेऊया। बघू शकता याला छान वाटून घेतलं आहे। डाळ काढून घेतलेल्या मिश्रणामध्येच नाचणी आणि तांदूळ वाटून घेतलेले हे मिश्रण पण यामध्ये घालून घेऊ आणि आता राहिलेले नाचणी आणि तांदूळ हे पण असेच थोडे रवाळ वाटून घेऊया। डाळ, तांदूळ आणि नाचणी हे सर्व चांगलं वाटून घेतलं आहे। आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घेऊ। इडलीचं बॅटर एकसारखं हलवून याला चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे। आता यावर झाकण ठेवून 7-8 तास याला फर्मेंटेशन करण्यासाठी असंच ठेवून देऊया। 7-8 तासानंतर बघू शकता इडलीचं बॅटर चांगलं परमनंट झालेलं आहे। आता याला चांगलं हलवून घेऊ। इडली बॅटरमध्ये मी मीठ घालून चांगलं मिक्स करून घेतलं आहे। इडलीमध्ये मीठ घालत असताना कॅमेरा बंद होता, त्यामुळे ते शूट झालेलं नाही। इडलीच्या डिशला आपण तेलाने ग्रीस करून घेऊ आणि तयार करून घेतलेलं इडलीचं बॅटर घालून घेऊया। इडली डिशला आपण तेलाने ग्रीस करून घेतलं आहे। आता यामध्ये तयार करून घेतलेलं इडलीचं बॅटर घालून घेऊ
येथे मी दोन्ही इडली डिशमध्ये इडलीचं बॅटर घालून घेतलं आहे. आता याला आपण स्टीम करण्यासाठी ठेवून देऊया. इडली पात्रामध्ये येथे मी 1.5 ग्लास गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं. बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे. आता यामध्ये इडलीच्या डिश ठेवून देऊया आणि यावर झाकण ठेवून मीडियम गॅस फ्लेमवर इडली स्टीम करून घेऊ. मीडियम गॅस फ्लेमवर 20-25 मिनटं इडली स्टीम करून घेतली आहे. बघू शकता इडली आपली तयार आहे. आता याला काढून घेऊ आणि राहिलेल्या इडली अशीच बनवून घेऊया. कोमट झालं की याला आपण चमच्याने काढून घेऊ. बघू शकता मऊ लुसलुशीत जाळीदार अशी इडली बनून आपली तयार आहे. आता त्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊ. चटणी करण्यासाठी येथे मी ओलं नारळ अर्ध वाटी घेतलेलं आहे. त्याचे तुकडे करून घेतले आहेत आणि 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या. कोथिंबीर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे, अद्रक घालून घेऊ आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या. यामध्ये तुम्ही शेंगदाणे भाजून किंवा डाळू हे पण घालून घेऊ शकता. यामध्ये थोडं पाणी घालून जाडसर वाटून घेतलं आहे. आता फोडणी देऊन घेऊ. पॅनमध्ये मी 1 पळी तेल घालून घेतलं आहे. तेल गरम झालं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ. 7-8 कढीपत्त्याची पानं आणि अर्धा चमचा जिरे. मोहरी, जिरे, कढीपत्ता हे तेलामध्ये चांगलं परतून घेतलं आहे. आता यामध्ये वाटून घेतलेली चटणी घालून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊया. इडलीसोबत खाण्यासाठी चटणी तयार आहे. आता आपण सर्व करून घेऊया. पौष्टिक अशी मऊ लुसलुशीत नाचणीची इडली बनवून खाण्यासाठी तयार आहे आणि त्यासोबत खाण्यासाठी ओल्या नारळाची चटणी बनवली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत.